रोखठोक, बेधडक आणि नेमक्या घडामोडींचा अचूक वेध घेणारं एकमेव विजनरी बातमीपत्र विन टीव्ही मराठी. कोडोली मतदारसंघात जनस्वराज्याचा निसटता विजय. कोडोली जिल्हा परिषद मतदारसंघातील निकालाबाबत दिवसभर उलटसुलट चर्चेला उधाण आले होते. मात्र नव्याने स्थापन झालेल्या शिवशाहू आघाडीचे उमेदवार अमरबाबा पाटील आणि जनस्वराज्याचे अपक्ष उमेदवार अमरसिंह पाटील यांच्यात झालेल्या अटीतटीच्या व घासाघाशीच्या लढतीत अखेर अमरसिंह भाऊ पाटील यांनी 1464 मतांची आघाडी घेत निसटता विजय संपादन केला. या लढतीत अमरबाबा पाटील यांनी अत्यंत निकराची झुंज दिली, मात्र अखेरीस त्यांना निसटत्या पराभवाला सामोरे जावे लागले. दरम्यान 7वे जिल्हा परिषद मतदारसंघात राष्ट्रवादीने बाजी मारल्याने जनस्वराज्याच्या बालेकिल्ल्याला खिंडार पडले आहे. 7वेतील पराभव जिव्हारी लागल्यामुळे जनस्वराज्य पक्षात काही अंशी सन्नाटा दिसून आला. जनस्वराज्य पक्षाचे कोडोली पूर्व पंचायत समिती गणातून रणजित शिंदे सरकार तर कोडोली पंचायत पश्चिम पंचायत समिती गणातून मोहन चोपडे विजयी झाले आहेत. कोडोलीत एकाच घराण्यातील चुलते आणि पुतणे विजयी झाल्याने माजी आमदार यशवंत एकनाथ पाटील यांच्या घरात दोन्ही बाजूंनी गुलालाची उधळण झाली. तसेच अमरसिंह पाटील यांनी विजयी मिरवणूक काढत जल्लोष साजरा केला. कोडोली जिल्हा परिषद मतदारसंघात जनस्वराज्याचे अपक्ष उमेदवार अमरसिंह पाटील यांना 9285 मते तर शिवशाहू आघाडीचे उमेदवार अमरबाबा पाटील यांना 7821 मते मिळाली. शिवसेनेचे उमेदवार ओंकार चौगले यांनी 4467 मते घेतली. यामध्ये अमरसिंह पाटील यांनी केवळ 1464 मतांची आघाडी घेत निसटता विजय मिळवला. कोडोली मतदारसंघात जनस्वराज्याने बाजी मारली असली तरी 7वे मतदारसंघातील पराभवामुळे जनस्वराज्य पक्षात नाराजीचा सूर उमटताना दिसत आहे. विन टीव्ही मराठीसाठी वारणा नगरहून बाबासाहेब कावळे. माझी आता जिल्हा परिषदेची 4थी टर्म आहे. एक टर्म पंचायत समिती आणि आता 4थ्यांदा जिल्हा परिषद असल्याने माझा विजय झाला. तर या विजयाचं सगळं श्रेय मतदारसंघातली जनता आणि माननीय आमदार विजयरावजी कोरे त्यांचे सर्व सहकारी, माझ्या नेते राबलेले आमचे सर्व सहकारी त्यांना मी या विजयाचं श्रेय देतो. अपक्ष म्हणून लढवून सुद्धा चांगल्या पद्धतीचं मतदान मला या ठिकाणी झालं. गैरप्रचार केला गेला, चुकीच्या गोष्टी पसरवल्या गेल्या, पण शेवटी सत्य असतं हे विजय आपल्या या ठिकाणी सिद्ध झालेलं आहे. माझ्याबरोबर माझे दोन्ही सहकारी आमचे रणजित शिंदे सरकार आणि दुसरे सहकारी मोहन चोपडे हे सुद्धा विजयी झालेले. आपल्या आघाडीला लोकांनी विश्वासात मतदान केलं ते आपल्या सर्वांचे मी आभार मानतो. आणि जी जबाबदारी आमच्यावर टाकलेली आहे ती काम व्हावून टाकलेली, चांगल्या पद्धतीचं विकास व्हावून टाकलेली. विन टीव्ही मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.